मुंबईमधून काँग्रेसच्या पक्षातून अजून एक जो उमेदवार आहे तो घोषित करण्यात आला आहे आणि ती अजून कोण नसून वर्षा गायकवाड स्वतः आहे। ताई, सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा। तुमची इच्छा होती मधून पण तुम्हाला तरी देण्यात आलं आहे, जी दक्षिण मध्यमधून होतं, तुम्हाला तसं नॉर्थ सेंटरमधून जी उमेदवारी देण्यात आली, खुश आहात का तुम्ही उमेदवारीने? नक्कीच पक्षाने जो आदेश दिला तो मानायचा हे कार्यकर्ता म्हणून माझं कर्तव्य हे मी नेहमी सुरुवातीपासून सांगत आलेले आणि म्हणून मला उत्तर मध्य मुंबईचे जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते उमेदवारी घोषित केले त्याबद्दल मी आदरणीय खरगे साहेब, आदरणीय सोनिया गांधी, राहुल गांधीजी, सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि सन्माननीय शरद पवार साहेबांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। कारण पक्षाने जो आदेश दिला तो शिरसावळ मानून काम करायचं हेच मी शिकले माझ्या वडिलांकडून आणि एकेकाळी माझे वडील उत्तर मध्य मुंबईतून निवडणूकसुद्धा त्या ठिकाणी लढले होते। त्यामुळे मी धन्यवाद मानते आणि येणाऱ्या 27 दिवस जे आहेत उरलेले आहेत त्यावेळेला मेहनत करू आणि जास्तीत जास्त कसे आम्हाला मतदान करता येईल आणि जनतेचा कसा आशीर्वाद आणि प्रेम मिळेल यासाठी येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रयत्न राहील। जर हा संपूर्ण जो मतदारसंघ पाहिला त्याच्यात उद्योग देखील आहे, BKC पकडला, कोळीवाडा देखील आहे, बांद्राचा जो परिसर पकडला तिकडे जे फिल्म स्टार देखील राहतात, मग तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याकरता कशी तुमच्या तर पुढील प्लॅनिंग असेल? नाही, आता आम्ही बसू त्या संदर्भामध्ये आणि आता येणारे पुढचे जितके दिवस आहेत त्या सगळ्याचं प्लॅनिंग केलं जाईल। आजच मला जे आहे ते उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुढचे येणारे सगळे दिवस पूर्णपणे लोकांना भेटता कसं आहे, लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी आम्ही काम करू आणि मी काम करणारा आहे, कार्यकर्ता आहे, पब्लिकमध्ये राहणारा नेता आहे आणि लोकांचे प्रश्न मांडण्याची मला विधानसभा असेल किंवा इतर असेल मला सवय आहे। त्यामुळे मला हे पूर्ण खात्री आहे की मी लोकांना पसंत येईल आणि लोक मला भरभरून आशीर्वाद देतील। या मतदारसंघातून भाजपमधून पराग अळवणी असेल, आशिष शेलार असेल आणि पूनम महाजन या तिघांचं नाव सध्या तरी चर्चेत आहे। पूनम महाजन इकडच्या विद्यमान खासदार आहे। या तिन्हीमधून जर कुठला उमेदवार उभा राहील, तुम्हाला काय वाटतं कुठला उमेदवार असं तुमच्यासमोर सध्या टफ असेल? नाही, मला नाही वाटत। माझी लढाई जी आहे ती वैचारिक लढाई आहे। एका ठिकाणी जे आहे ते हिटलरशाही, दडपशाही आणि त्या ठिकाणी मनुवाद आहे, दुसऱ्या ठिकाणी लोकशाही आहे। मी देशाचं संविधान घेऊन त्या ठिकाणी लढण्याचं काम करणार आहे आणि म्हणून जिथे संविधान आहे, जिथे लोकशाही, त्या ठिकाणी विजय निश्चित असतो हे माझा विश्वास आहे। आणि म्हणून ही लढाई कोणा व्यक्तीविरुद्ध नाही, ही लढाई विचारांच्या विरुद्ध आणि जे विचार या समाजाचं दृढीकरण करतात, जे विचार लोकांमध्ये सामाजिक सलोखा दूर करण्याचं काम करतात, त्या विचारांच्या विरुद्ध आमची लढाई आहे। आपण जर पाहिलं तर 2019 मध्ये पूनम महाजन यांना 4,80,000 पेक्षा जास्त मतं मिळालेली। तेच जर प्रिया दत्त पाहिलं तर त्यांना 3,50,000 पेक्षा जास्त मत मिळाली। आता आपण जर पाहिलं तर 15-16 दिवस उरले आहे, तुम्हाला तर प्रचार सुरू करावा लागेल त्यासाठी, तर किती कमी वेळात तुम्ही वाटतं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकाल? मी माझा 100% प्रयत्न करीन आणि जनता वर्षा गायकवाडला ओळखते कारण बाजूच्याच मतदारसंघामध्ये मी निवडून येते आणि ज्या तऱ्हेने काम करण्याची माझी पद्धत आहे, मला अपेक्षा आहे की ज्यांना ज्यांना ह्या देशामध्ये लोकशाही पाहिजे, ज्यांना ज्यांना या देशामध्ये संविधान पाहिजे, ज्यांना ज्यांना हा देश एकत्रित पाहिजे, या देशामध्ये महागाई, बेरोजगारी आणि महिला अत्याचारावर बोलणारी मंडळी पाहिजेत, ती सगळी मंडळी मला मतदान करते। हा जर लोकसभा मतदारसंघ पाहिला ते सर्व जे आमदार आहेत ते सध्या तरी महायुती बरोबर आहेत, तर तुम्हाला वाटतं याचा फटका तुम्हाला पडू शकतो? मला नाही वाटत। मला असं वाटतंय की ज्या तऱ्हेने लोक आता समजायला लागलेत, लोकांना कळायला लागले की खूपच जास्त लोकांना गृहीत धरण्याचं काम चाललंय की काय या सरकारच्या माध्यमातून, मग ते केंद्राचं असेल किंवा राज्याचं असेल, लोकांची भूमिका काय समजून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही, लोकांच्या प्रश्नावर बोललंच जात नाही। इतर विषयाबद्दल बोलायचं, इतर विषयाबद्दल हिंदू मुस्लिम करायचं, लोकांना मूलभूत प्रश्नाबद्दल माहिती पाहिजे। लोकांना बेरोजगारीवर 40 वर्षामध्ये एवढी मोठी बेरोजगारी झाली नाही, तुम्ही इतर गोष्टीकडे करताय। मला तर खरं बोलायचं आहे की ज्या तऱ्हेने मंगळसूत्राचा सुद्धा विषय काढला, अरे पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांची इलाहाबादची जी आहे ती देशाला अर्पण केली। इंदिरा गांधी ज्या वेळेला चीनचं युद्ध होतं तर त्याची ज्वेलरी, दागिने सगळे दिले। मला हे सांगायचं यासाठी आहे की देशासाठी शहादत जर कोणी घेतली असेल तर इंदिरा गांधीने, राजीव गांधींनी घेतलेली आहे। मला एक प्रश्न विचारायचा आहे, कोविडच्या काळामध्ये जे त्या करोनाच्या काळामध्ये बघितलं असेल किंवा इतके लोक मृत्यू पावले, त्यांचे मंगळसूत्र कोणी काढून घेतलं? एवढंच नाही, ते जेव्हा नोटबंदी केली तेव्हा महिलांच्या डब्यामधले पैसे काढले गेले। शेतकऱ्याची आत्महत्या करतात, त्यांच्या महिलांच्या मंगळसूत्राची जबाबदारी केंद्र सरकारची नाही आहे का? त्यामुळे त्यांनी ह्या प्रश्नावर बोलू नये, त्यांनी मूलभूत प्रश्नाबद्दल बोलावं। आज ज्या वेळेला लोक नोटबंदीच्या लाईनमध्ये जेव्हा 250-300 लोक वारली गेली, त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे मला एकच माहिती आहे की खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही भाजपची सवय। विषयावर न बोलता इतर विषयावरती बोलणं ही सुद्धा त्यांची सवय, पण मुद्द्याचं बोला आणि लोकांच्या हिताचे प्रश्न मांडा। शेवटचा प्रश्न, आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही महायुतीकडून जर उमेदवार दिला गेला नसेल तर असं सांगण्यात येतं की आमचा उमेदवार हा नरेंद्र मोदी आहे। इकडे देखील त्यांच्याकडून जो प्रश्न विचारण्यात आला त्यांच्या नेत्यांना, तर त्यांच्याकडून देखील असंच उत्तर देण्यात आलं की त्यांचा उमेदवार हा नरेंद्र मोदी आहे। तर नरेंद्र मोदीच्या नावावर तुम्हाला वाटतं इकडे फटका पडू शकतो? असं आहे की देशाचं संविधान आणि लोकशाही
टिकवायचे असेल तर जनतेने आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कारण अशा तऱ्हेने जर निर्णय घेतला नाही तर याचे परिणाम भविष्यातल्या तरुणाईला पण भोगावे लागणार आहेत आणि त्याचे परिणाम देशाला पण भोगावे लागणार आहेत. त्यामुळे सगळे लोक सुज्ञ आहेत. पब्लिकला सगळं समजायला लागले. एक नाही दोन पक्ष तुम्ही तोडताय. तुम्ही कुठली लोकशाही मानताय? तुम्ही देशाच्या संविधानाच्या प्रिहॅम्बलमध्ये शब्द चेंज करताय. तुम्ही संसदेमध्ये ज्यावेळी तुमचे भूमिपूजन झालं तेव्हा पण महामहिम राष्ट्रपतीला बोलवत नाही. उद्घाटनाला पण राष्ट्रपतीला महामहिमला बोलवत नाही. ही काय परंपरा नवीन देशामध्ये निर्माण केली? त्यामुळे जनता सगळं समजते आणि लोकांना पण कळायला लागले की जो एक वेगळी झाली ना धुंदी की आम्हाला कोणी काय असं नाही. तुम्ही जनतेला गृहीत धरून चालू नका. जनता ही सगळ्यात श्रेष्ठ असते आणि जनता निर्णय करत असते. नक्कीच आपल्यावर वर्षाताई होता. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह मी रिद्देश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.